नमस्कार मंडळी, कशा आहात? मी भाई पटेल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलवरती। आणि आज पुन्हा आपण बनवतोय आपल्या घरामधला ब्लॉग। पुन्हा एकदा किती दिवसांनी आज आपण घरामधला ब्लॉग बनवणार आहोत। आणि हे बघा आपला डायनासोर, डायनासोर ही तर हा आपला डायनासोर। आणि आता डायनासोर चालायला लागलाय, तर दाखवूया आपण चालतं कसं दाखवूया। चल ये 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 ये, ही बघा चालायला लागली आहे। नुसती चालत नाही, हा कोलवा आमचा जो उंबरठ आहे तो एवढा उंच आहे तरी पण पार करून बाहेर येते आणि चालेल आता बाहेर, डायरेक्ट बाहेर, थांबणारच नाही। कुठे चालली गाडी? कुठे आपली? चप्पल नाही घालायची तुला? हा ए प्रीती, ए डायनासोर, ह्या गाडीवर जायचं आपण। अभिषेक काकाची गाडी आहे ना, चन्या काकाची आपली आहे। चला आई, हा बघा इथे गंदू दादा आलाय तिथं। चला हा, तर मित्रांनो आज आहे 20 तारीख 20 नोव्हेंबर। तर आज वोटिंग डे पण आहे, तर वोट करण्यासाठीच आलोय मी घरी आणि त्यामुळे आज घरातला ब्लॉग बनवतोय। सोबतच आपल्या घरी काय आज मच्छी बनणार आहे, काय आज फिश बनणार आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। खूप अशी छान अशी तुमच्या तोंडाला पाणी सुटेल अशी काही मच्छी बनणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आली 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 आली, चला चला घरात चला। हा बघा हर्षद का काल आहे। बाय द वे हर्षद दाला पण आता मुलगी झाली आहे, तर आपल्या बाईला मैत्रीण भेटली एक। बाय कर काकाला, बाय 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 बाय। पाच पाच तिथे तिथे पापा गाडीवर तिला आता तू थांब, मला पण तू गाडीवर ये पाहिजे परत गाडीवर। नाही मी नाही येणार। कुठे चाललाय? चला लगेच 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 ते बघा, तुला गाडी बोलला की जीव नाही ना, तू पण चल। पेट्रोल संपते। बाय बाय। तिला पाहिजे कोणतरी सोबत घरातला, मी नाही येत। चल चल चल, येता येता चल। आला फुक, कोण येणार आहे? हर्षदा कोण येणार आहे? चल तर हिला चपलाची नेते ही। चला बघा, बाय कर बाय। अरे इकडे बाय, इकडे बाय। राव दे बाय, आम्हाला गाडी भेटली आता तुला। हर्षद इथे दुकान मध्ये घेतोय, आम्ही पोहोचलोय। तुला काय पाहिजे? काय पाहिजे? काय पाहिजे तुला? हे हर्षद एक कुरकुरे घे ना कुठले तरी। कुठला पाहिजे? काय पाहिजे? त्यांच्या गाडीवर पण यायचं आणि त्यांना खर्च पण द्यायचा। काय पाहिजे? कुठला पाहिजे? पफ घे, पफ टोमॅटो टोमॅटो। हा घेऊ घे, हे बघ हे बघ तो चला। ते बघ तेव्हा नाही बोलणार नाही। वा, म्हणजे त्यांच्या सोबत यायचा, त्यांना खर्च पण द्यायचा। हर्षद इथे दूध घेतोय, काय सामान आहे ते। आणि आम्ही इथे आता पफ घेतलाय। काय बोलणार तू? अजून काय पाहिजे? नाही नाही नाही, बस बस एवढंच संपणार नाही आपल्याला, अजून पाहिजे बोलते।
नाही नाही बस एवढंच बस झालं. चॉकलेट खात नाही तू. चला तर चला आमची झाली आता. हे बघा अंडी बिंडी थोडंसं हर्षद काका लुटून झालंय आणि आता आम्ही चाललोय पुन्हा घरी. अंडा फ्राय सोबतच चपाती. तर चला खाऊया नंतर भेटतो. तर मित्रांनो आता आपल्या कालवणाला जो स्पेशल आता स्पेशल मेनू आहे तो बनायला सुरुवात झाली आहे. म्हणजे वहिनीने सुरुवात केली आहे. आता हा बघा खेकडा. हा बघा त्याचा डेंगा बघा कितला मोठा आहे. हा बघा आणि हा आहे ना हा धांडे आहे. तर हा मेल आहे फिमेल नाही आहे. तर हा नर आहे. आणि वहिनीने आता काढलं आहे मस्तपैकी. ही बघा कवची काढली अख्खीच्या अख्खी मस्तपैकी. हे जे चालेत ते कापलेत आहेत. आणि वहिनी आता काय करणार आहे आता? खेकड्याचा सुक्का. तर वहिनी खेकड्याचा सुक्का आता बघूया पटापट काय चाललंय. तर मित्रांनो पहिली आता घेतली आहे आला लसूण पेस्ट. बघा हां. तर हा बघा नंतर त्याच्यामध्येच वाटण टाकलं आहे. त्याच्यानंतर थोडंसं मीठ चवेप्रमाणे मीठ घेऊ शकता तुम्ही. नंतर मग हळद ती पण नॉर्मलच. नंतर थोडासा गरम मसाला. नंतर हा आम्ही केलेला घरगुती साधा मसाला. नंतर मग तो सगळा मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. पूर्ण चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे. हा मस्त मिक्स करायचं आहे. हा बघा खूप छान प्रकारे वहिनीने आता मिक्स केलं आहे. तर इथे आम्हाला मसाला थोडा कमी वाटला म्हणून अजून थोडा मिक्स केला आहे. तुम्हाला पण समजून येईल. थोडं जो आपला वाटण आहे तो चांगल्या प्रकारे लाल कलरचा दिसला पाहिजे आपल्याला थोडाफार. जेणेकरून आपल्याला त्याला मसाल्याचे आणि जे मिक्सर त्याची चव येईल. सोबतच आपल्याला अजून थोडं मिक्स करायचं आहे बेसन ना. तर थोडं बेसन मिक्स करायचं. हां बेसन किंवा तांदळाचं पीठ तुम्ही घेतलं ते सुद्धा चालेल. तर ते सुद्धा थोडं घ्यायचं आहे आणि ते सुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे पुन्हा आपल्याला. आणि लिंबू आपल्याला वरून पिळून घ्यायचा आहे. अर्धा लिंबू घ्यायचा आहे. तो सुद्धा पिळून मग चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आपल्याला ते. तर हे मिश्रण झालंय फायनली. आणि ते आता आपल्याला चांगल्या प्रकारे लावून घ्यायचं आहे. तर मित्रांनो नंतर आपल्याला जो मिक्सर केला आणि एकत्र केलाय तर ते दोन्ही साईडला बांधून घ्यायचं आहे. जेणेकरून तो जो आपण मिक्सर केलाय तो वेगळा नाही होणार. असे जे सर्व जे पीस आहेत ते एकत्र हे दोन पीस एकत्र करून नंतर बांधायचे. तर असे सर्व करायचं आहे.
तर मित्रांनो हे बघा आपला जे वाटण होतं जे स्टफिंग होतं ते पूर्ण भरून झालं आहे आणि आपण जे खेकडे ज्यातून काढलेलं पाण्यातून तर ते पाणीसुद्धा आपल्याला ठेवायचं आहे कारण ते नंतर ह्याच्यामध्ये टाकायचं आहे ना. हां तर ते आता त्याला वहिनी टाकते आता ह्याच्या आतमध्ये. तर तेल टाकलं आहे, कढाई ठेवली आपली आणि त्याच्यावरती आता तेल टाकते. तर मस्तपैकी आता फोडणी द्यायचे, कांदा लसूण टाकेल. तर ही मस्तपैकी आता वहिनी फोडणी देते आहे. आपण लिंबू टाकलाय पण थोडासा आंबट येण्यासाठी कोकम टाकायचं. ओके तर लिंबू टाकला आहे तरी पण थोडंसं आंबटपणा येण्यासाठी. तर आता कोकमसुद्धा टाकते हे बघा. चोरलेला वाटण आणि त्याच्यासोबत थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला. ते सुद्धा मस्त हे बघू शकता छान प्रकारची फोडणी दिली आणि सुगंध एक नंबर येतोय. पूर्ण वाटण जे उरलेलं असेल आपलं त्याच्यासोबत पाणी मिक्स करायचं आणि ते सुद्धा आपल्याला पूर्णपणे टाकायचं आहे. आणि हे खूप छान प्रकारे आता मटेरियल रेडी झालंय. आणि मित्रांनो फोडणीचा वास एवढा भारी येतोय ना. त्याच्यामध्ये हे बघा मग अशी खेकडी जी धुतलेली आपण जी खेकडी साफ केली त्याच्यामधलं थोडंसं पाणी ते सुद्धा टाकून द्यायचं आपल्याला. पाच मिनिटानंतर पुन्हा आपण इथे चेक करतोय. मस्त आहे की उकळ आलाय. कॅमेरा पाहिजे ते. तर मित्रांनो मस्तपैकी हे बघा टोमॅटो कांदा कापत होतो आणि हे बघा हिने टोमॅटो घेतलाय माझ्याजवळचा आणि खाते आहे. हे बघा हे डायनेसॉर तिला फक्त 2 दात आलेत ते पण पूर्ण पण नाही आलेत. नॉर्मली हिरड्यामधून बाहेर आलेत आहेत. आणि हे बघा इकडे मस्तपैकी गाणी चालू आहेत आमची. कोहली घेतं आणि हे बघा हल्दी घेतं कोहली घेतं हल्दी घेतं. आणि हे बघा कोरी साऱ्याने सुनशी. चला तर मित्रांनो फायनली हे बघा आपली जी डिश आहे ती रेडी झाली आहे. बघा मस्तपैकी खेकडा भारी आहे. मला माहिती आहे तुमच्या पण तोंडामध्ये पाणी आलंच असणार. तर बघा तर चला मित्रांनो आता आपण थोडं जेवायला बसणार आहोत. चला मित्रांनो आपण आता जेवायला बसलोय. हे बघा आपली थाली सजली आहे एकदम झकास. हे बघा चपात्या नंतर मग खेकडी नंतर मग इथे बांगड्यांचं कालवण सुद्धा आहे ते बघा तिकडे. नंतर मग भात एक नंबर लिंबू आणि सोबत सॅलड सुद्धा आहे. तर जबरदस्त असा आहे बघा. प्लस आपल्याला आहे अंड्याचा फ्राय. अजून काय हे बघा अजून हे बघा माझी मातोश्री वहिनी दादा बाबा. तर हे बघा एकदम जबरदस्त झालाय. सगळ्यांचा रिव्ह्यू तर तुम्ही बघितलं असाल. तर चला एवढ्या चांगल्या जेवणाला आपण वाट बघत न ठेवता जेवायला सुरुवात करूया. तर चला मित्रांनो जेवायला या.
गुड इव्हिनिंग मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही बघताय मी जेवण केलंय आणि जेवण केल्यावर मित्रांनो मी तसाच झोपून गेलो. कसला जेवण भारी झालेलं आहे, एक नंबर झकास जेवण झालं. तर खूप छान पोटभर जेवलो आणि मग डायरेक्ट ताणून दिलं. तर झोपलोय आणि झोपून उठलो आणि आता बघू शकता मस्तपैकी बाहेर कडक असं ऊन पडलंय आणि आतमध्ये एसी चालू होते त्याच्यामुळे पूर्ण गार वातावरण. दादा अजून झोपलाय, बाकी सगळे उठलेत. ती बघा तिकडे बाई पण तिकडे, वहिनी आई पण तिकडेच आहेत ते बघा. तर चला. आणि मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे 4:30. तर आम्ही चाललोय आता वोटिंग करण्यासाठी. तर चला आता बारी आपली वोट करायची. तर चला जाऊया वोटिंग करूया आणि मग तुम्हाला भेटू. तर चला वोटिंग करायला जाऊया. मित्रांनो हा बघा इथे आपला गरुड आहे आणि इथे आपला छोटा हत्ती. तर छोटा हत्तीला घेऊन चाललोय आपण आता. तर चला जाऊया. तर मित्रांनो पुन्हा आपण घरी आलोय आणि जवळजवळ 2 तासानंतर आपला नंबर आलाय. नंतर मग आपण वोटिंग केलंय. बाय बाय बाय. तर चला वोटिंग केलंय आणि आजचा दिवस झालाय आपला समाप्त. तर चला मित्रांनो भेटू अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा एकदा. तर चला मी भाविक पाटील बोल, मी प्रीती पाटील रजा घेतो तुमची. तर चला भेटू अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय. बूम कर बूम बूम बूम.